नमस्ते प्रशिक्षणार्थींनो. तर आपण प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात केलेली आहे. पाठीमागच्या तासाला आपण इतिहास संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे. तर युनिट क्रमांक 1 मधल्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये पाठ नियोजन, वार्षिक नियोजन, घटक नियोजन या मूलभूत संकल्पना आहेत. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा, सोपा आणि क्रमबद्ध पद्धतीने जाणारा भाग म्हणजेच पाठ नियोजन. आपण पाठ नियोजन केल्यानंतर घटक नियोजन कसं करता येतं आणि घटक नियोजनानुसार वार्षिक नियोजन कसं करता येतं, ह्या पायऱ्यानुसार आपण पुढं जाणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण पाठ नियोजन. आपण पाठ नियोजन का करायचं, तर मुलांना आपल्याला हे माहिती आहे की आजचं युग हे नियोजनाचं युग आहे. इथं वेळ, पैसा आणि कष्ट किंवा त्रास ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यावेळेस आपण पाठ नियोजन करू त्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये आपण जी काही उद्दिष्ट ठरवून त्या उद्दिष्टानुसार साधनांच्या मदतीनं विद्यार्थ्यांमध्ये निश्चित बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी नियोजन करू. त्यावेळेस आपण ठरवलेली उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये निश्चित फुलफिल होण्यास मदत होईल. म्हणून आपण पाठ नियोजन का करायचं, तर सूत्रबद्ध पद्धतीनं वेळ, पैसा, त्रास वाचण्यासाठी, त्याचबरोबर तो पाठ्यघटक विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थितपणे उतरवण्यासाठी किंवा रुजवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक विकासास मदत होण्यासाठी आपण पाठ नियोजन करणं गरजेचं आहे. मग पाठ नियोजनाची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल, तर घटकाची उपघटकात विभागणी करून प्रत्येक तासिकेत अभ्यासावयाच्या उपघटकाचे नियोजन करणे म्हणजेच पाठ नियोजन. बघा, घटकाची उपघटकात विभागणी करून प्रत्येक तासिकेत अभ्यासावयाच्या उपघटकाचे नियोजन करणे म्हणजेच पाठ नियोजन. आता उदाहरणच द्यायचं झालं तर 1857चा उठाव हा एक पाठ आहे पूर्ण. तर हा पाठ आपण 30 मिनिटाच्या तासिकेमध्ये पूर्ण शिकवू शकत नाही किंवा तो पूर्ण शिकवणं उचित ठरणार नाही, कारण ते विद्यार्थ्यांना तेवढ्या गतीनं जर आपण तेवढ्या स्पीडने गेलो तर ते समजणार नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्या पाठाचे, त्या घटकाचे उपघटकात आपल्याला मांडणी करावी लागेल. मग 1857च्या पूर्वीचे उठाव हा पहिला घटक, दुसरा 1857च्या उठावाची कारणं आणि तिसरा 1857च्या उठावाचे परिणाम. तर हे 3 घटक आहेत. त्यातला पहिला आपल्याला अभ्यासायला घ्यायचा की 1857च्या पूर्वीचे उठाव. मग ह्याचं आपण जे नियोजन करू त्या नियोजनाला म्हणायचे पाठ नियोजन. मग पाठ नियोजनामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं उद्दिष्ट. आपल्याला 1857च्या पूर्वीचे उठाव विद्यार्थ्याला शिकवायचे असतील तर त्याच्यासाठीची आपली पाठ नियोजनामध्ये पाठाची आपली काही उद्दिष्ट आहेत: ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, अभिरुची, अभिवृत्ती, रसग्रहण. तर ज्ञानामध्ये विद्यार्थी 1857च्या पूर्वीच्या उठावाचे ठिकाणं सांगतो. ज्ञान झालं. आकलन 1857च्या पूर्वीच्या उठावाविषयी माहिती सांगतो. हे आकलनाचं स्पष्टीकरण झालं. विद्यार्थी 1857च्या पूर्वीचे उठाव झाले नसते तर याबद्दल स्वतःचं मत व्यक्त करतो, म्हणजेच त्याला मिळालेल्या ज्ञानाचा तो दैनंदिन जीवनात वापर करतो. त्याला म्हणायचे उपयोजन, कौशल्य. आणि 1857च्या पूर्वीचे उठाव विद्यार्थी पूर्वीच्या उठावाची ठिकाणं नकाशात दाखवतो, म्हणजेच हे कौशल्य. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपण पाठ नियोजन करत असतो त्यावेळेस आपल्याला पाठाची त्या ठिकाणी उद्दिष्ट ठरवावी लागतात. त्याच्यामध्ये ही महत्त्वाची उद्दिष्ट आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या उद्दिष्टांची आपल्याला स्पष्टीकरणं ठरवावी लागतील किंवा स्पष्टीकरणं द्यावी लागतील की उद्दिष्ट आपण ठरवलं ज्ञान, तर ज्ञानामध्ये विद्यार्थी कोणतं स्पष्ट करू शकतो, आकलनामध्ये काय स्पष्ट करू शकतो, उपयोजनामध्ये काय स्पष्ट करू शकतो, ही स्पष्टीकरणं. त्याच्यानंतर वेळ. आपल्याला पाठासाठी 30 मिनिटाचा वेळ आहे. तर या 30 मिनिटामध्ये पहिल्या 3-4 मिनिटामध्ये आपण प्रस्तावना करणार आहोत, हेतुकथन करणार आहोत, विषय प्रतिपादनमध्ये आपण फलकलेखन कधी करणार आहोत, प्रश्न कधी विचारणार आहोत, म्हणजेच विद्यार्थ्याचा शाब्दिक सहभाग कधी घेणार आहोत, कृतीयुक्त सहभाग कधी घेणार आहोत. त्यानंतर विद्यार्थ्याला एखादी कृती कधी करायला लावणार आहोत आणि कोणत्या घटकाचं किंवा उपघटकाचे आपण स्पष्टीकरण देणार आहोत. म्हणजेच इथं फलकलेखन असेल, स्पष्टीकरण असेल, प्रश्न असेल, कृती असेल, ह्या सगळ्यांचा आपल्याला 20 मिनिटामध्ये विचार करावा लागेल. म्हणजे पहिली 5 मिनिटं तुमची प्रस्तावनेसाठी गेली, 1 मिनिट तुमचा हेतुकथनसाठी गेला, विषय प्रतिपादनमध्ये
तुम्हाला मुद्देसूद स्पष्टीकरण द्यावं लागेल, त्याच्या अनुषंगानं फलकलेखन करावं लागेल, त्याच्या अनुषंगानं विद्यार्थ्याला शाब्दिक अनुभूती, कृतीयुक्त अनुभूतीसाठी विद्यार्थ्याच्या मध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आज विद्यार्थ्याला काय शिकवलं हे संकलन करणं. याच्यासाठी 1 मिनिट असे तुमचे 26 मिनटं गेले आणि राहिलेल्या 4 मिनिटामध्ये तुम्ही शिकवलेला भाग विद्यार्थ्याला समजलाय का नाही, म्हणजे तुम्ही ठरवलेली उद्दिष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलीत का नाहीत हे पडताळण्यासाठी तुम्ही मूल्यमापन कराल. मग तुम्ही तोंडी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारून मूल्यमापन करत असाल तर ह्याला 3-4 मिनटं किंवा 3-1 मिनटं आणि राहिलेल्या 1 मिनिटात विद्यार्थ्याला स्वाध्याय. म्हणजे इथं वेळेचं सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे, नियोजन करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही अध्यापन पद्धती, इतर कथन पद्धतीने शिकवणार आहात, मिक्स मेथडने शिकवणार आहात का गोष्ट पद्धतीने शिकवणार आहात, चर्चा पद्धतीने शिकवणार आहात, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तिथं काय करावं लागणार आहे, विचार करावा लागणार आहे. म्हणजेच पाठ नियोजन करत असताना तुम्ही अध्यापनाची पद्धती कोणती वापरणार आहे याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या घटकावर आधारित तुम्ही कोणता गृहपाठ विद्यार्थ्यांना देणार आहात किंवा विद्यार्थ्यांना स्वाध्याय काय देणार आहात हे तिथं अपेक्षित आहे. म्हणजेच पाठ नियोजनामधले महत्त्वाचे घटक आपल्याला सांगता येतील: उद्दिष्ट, स्पष्टीकरण, वेळ, अध्यापन पद्धती आणि गृहपाठ. तर आपण आता प्रत्यक्ष पाठ नियोजनाच्या पायऱ्या अभ्यासूयात. तर पहिली महत्त्वाची पायरी आहे प्रस्तावना. तर आपला जो आशय आहे त्या आशयानुसार आपल्याला प्रस्तावनेचा विचार करावा लागेल. तर प्रस्तावनेच्या मुलांनो, तुम्ही पाठीमागच्या वर्षी अध्ययन अध्यापन वृद्धी कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत जे आपण 5 कौशल्य अभ्यासलेली आहेत त्याच्यामध्ये प्रस्तावना आहे, त्यानंतर प्रश्न आहे, चेतक बदल आहे, स्पष्टीकरण आहे, ह्या काही कौशल्यांचा फलकलेखन आहे, ह्या कौशल्यांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तर त्या अध्यापन वृद्धी कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत तुम्हाला प्रस्तावनेचे अगदी 15-16 प्रकार सांगितलेले आहेत. तुमचा आशय कसा आहे त्या आशयाला अनुसरून तुम्हाला प्रस्तावना कोणत्या प्रकारे करता येईल याचा तिथं विचार करावा लागणार आहे. मग तुम्ही दैनंदिन उदाहरणं देऊन प्रस्तावना करू शकता, पूर्व घटकावर पाठ्यघटकावर आधारित प्रश्न विचारून प्रस्तावना करू शकता, एखादं चित्र दाखवून त्या चित्राचं वर्णन करायला लावून तुम्ही प्रस्तावना करू शकता, स्वतः कथन करून प्रस्तावना करू शकता, गोष्ट सांगून तुम्ही प्रस्तावना करू शकता, गाणी म्हणून तुम्ही प्रस्तावना करू शकता, 2 वस्तूंची तुलना करून तुम्ही प्रस्तावना करू शकता किंवा एखादं प्रयोग दिग्दर्शन करून तुम्ही प्रस्तावना करू शकता. म्हणजेच प्रस्तावना करत असताना तुम्हाला ह्या वेगवेगळ्या प्रस्तावनेचा त्या ठिकाणी वापर करता येईल. म्हणजे तुमचा आशय कसा आहे त्या आशयाला अनुसरून तुम्हाला प्रस्तावना विचारात घ्यावी लागेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा आपल्याला पाठ नियोजनामधला आहे प्रस्तावना. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पाठ नियोजनातली दुसरी पायरी आहे हेतुकथन. तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहात ते सुस्पष्ट शब्दामध्ये सांगणं म्हणजेच प्रस्तावना. म्हणजेच प्रस्तावना आणि विषय प्रतिपादन यामधला दुवा म्हणजेच हेतुकथन. म्हणजेच प्रस्तावनेनंतर आपण काय शिकणार आहोत हे विद्यार्थ्याला सांगणं. मग हेतुकथन काय करतं तर प्रस्तावनेमध्ये झालेली उत्सुकता पाठ जाणून घेण्यासाठी ते वाढवतं, म्हणून आपल्याला हेतुकथन करायचं आहे. म्हणजेच आजच्या तासाला आपण 1857च्या पूर्वीच्या उठावाचा अभ्यास करणार आहोत हे विधान म्हणजेच हेतुकथन होय. नंतर तिसरी पायरी आहे विषय प्रतिपादन. मग ह्या विषय प्रतिपादनामध्ये आपण विद्यार्थ्याला काय शिकवणार आहोत, म्हणजेच या घटकामध्ये 1857च्या पूर्वीचे उठाव, ते उठाव कुठं घडले, कसे घडले ह्याची कशी माहिती देणार आहोत, कोणकोणती उदाहरणं देणार आहोत, कधी फलकलेखन करणार आहोत, विद्यार्थ्यांचा कधी शाब्दिक सहभाग घेणार आहोत, कधी विद्यार्थ्यांना उठावाची ठिकाणं दाखवायला उठावाची ठिकाणं नकाशात दाखवायला विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेणार आहोत. ह्या सगळ्या कृती नियोजनबद्ध पद्धतीने क्रमानं घेणं ह्याला म्हणायचे विषय प्रतिपादन. म्हणजेच इथं तुमचं फलकलेखन आहे, स्पष्टीकरण आहे, प्रश्न विचारणं आहे, विद्यार्थ्याचा शाब्दिक सहभाग आहे, विद्यार्थ्याचा कृतीयुक्त सहभाग आहे. ह्या सगळ्या बाबींचा पायरी क्रमांक 3 विषय प्रतिपादनमध्ये विचार करावा लागेल. नंतर पायरी 4 आहे संकलन. या पायरीवर तुम्ही आजच्या तासाला काय शिकला हे क्रमानं सांगणं म्हणजेच
संकलन म्हणजे एकत्रित सारांश रूपानं आपण आज काय शिकलो हे सांगणं म्हणजेच संकलन. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वी पायरी मूल्यमापन. आपण ठरवलेली उद्दिष्ट साध्य झालीत का नाही हे आपल्याला पडताळायचं असेल तर त्याच्या अनुषंगानं आपण वस्तुनिष्ठ प्रश्न तोंडी स्वरूपात विचारून विद्यार्थ्यांना ते समजलंय का नाही याचा पडताळा घेण्यासाठी मूल्यमापन किंवा इव्हॅल्युएशन करतो. जर विद्यार्थ्याला उत्तरं देता आली, पूर्ण वर्गातले सर्वच्या सर्व विद्यार्थी तुमच्या या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत, सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं देता येत आहेत, तर तुम्ही ठरवलेली उद्दिष्ट साध्य झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच 5वी पायरी आहे मूल्यमापन आणि सगळ्यात महत्त्वाचं 6वी पायरी आहे गृहपाठ किंवा स्वाध्याय. म्हणजे तुम्ही जो भाग शिकवलेला आहे तो भाग विद्यार्थ्याला समजला आहे, तुम्ही तोंडी प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना तो समजला आहे का नाही याची प्राथमिक स्तरावर चाचपणी केलेली आहे, तर त्या भागाशी संबंधित तुम्ही विद्यार्थ्यांना घरी करायला काही प्रश्न देणं म्हणजेच गृहपाठ देणं किंवा स्वाध्याय देणं हे दिल्यामुळं विद्यार्थ्याला जो आज शिकलेला भाग आहे तो व्यवस्थित समजला आहे का नाही हे समजण्यास मदत होते. कारण विद्यार्थी पुढच्या तासाला तुम्हाला गृहपाठ दाखवणार असतो आणि मग तो गृहपाठ जर त्याला न अडचणी येता जर सोडवता आला तर तुम्ही शिकवलेला भाग त्याला व्यवस्थित समजला असं म्हणायला हरकत नाही. जर विद्यार्थ्यांच्या शंका असतील तर तुम्ही शिकवलेला भाग विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष असेल, समजला नसेल, अनावधानानं त्यांना तो भाग समजला नसेल तर तो विद्यार्थ्याला वैयक्तिक फीडबॅक देऊन समजून सांगणं आणि पुढच्या घटकाकडे वळणं. म्हणजेच या ठिकाणी पाठ नियोजन करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं प्रस्तावना करावी लागते, प्रस्तावनेनंतर हेतुकथन करावं लागतं, हेतुकथननंतर विषय प्रतिपादन करावं लागतं. ह्या विषय प्रतिपादनामध्ये तुम्ही फलकलेखन कधी करणार आहात, कोणत्या घटकाचं स्पष्टीकरण देणार आहात, त्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग कधी घेणार आहात, विद्यार्थ्यांचा शाब्दिक सहभाग कधी घेणार आहात, ह्या बाबींचा विषय प्रतिपादनमध्ये समावेश होईल. त्यानंतर तुम्ही आजच्या तासाला काय शिकला हे 4थ्या पायरीवर संकलनामध्ये अभ्यासता येईल. 5वी पायरी आहे मूल्यमापन. तुम्ही ठरवलेली उद्दिष्ट साध्य झालीत का नाही हे पडताळण्यासाठी तुम्ही तोंडी प्रश्न विचाराल आणि मूल्यमापन घ्याल. आणि 6वी पायरी आहे तुम्ही विद्यार्थ्यांना तो पाठ्यघटक शिकवला आहे तो व्यवस्थित समजला आहे का नाही याच्यासाठी विद्यार्थ्याला तुम्ही घरी सोडवायला काही प्रश्न द्याल तर त्याला म्हणायचं आहे स्वाध्याय. म्हणजेच या ठिकाणी 6 पायऱ्यानुसार आपल्याला पाठनियोजन करता येतं. पुन्हा एकदा बघा, प्रस्तावना, हेतुकथन, विषय प्रतिपादन, संकलन, मूल्यमापन आणि स्वाध्याय म्हणजेच ह्या पाठनियोजनाच्या मूलभूत पायऱ्या आहेत. आणि त्याचबरोबर पाठनियोजन करताना आपल्याला उद्दिष्ट, वेळ, पाठ्यांश आणि त्यासाठी कोणती अध्यापन पद्धती वापरायची, मूल्यमापनाची साधनं कोणती वापरायची ह्या घटकांचा इथं विचार करावा लागेल.